आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो, पण महाराष्ट्राच्या या पुरोगामित्वाला अंधश्रद्धेचं सगळ्यात मोठं एक दुर्दैवी कवच म्हणावं लागेल। आणि आता या अंधश्रद्धेचा बळी ठरतायत सातत्यानं महिला। अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली। पुत्रप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी म्हणून एका व्यक्तीनं आपल्या पत्नीसोबत जे केलं ते अतिशय लांछनास्पद आहे। बघूयात नेमकं काय घडलं। अंधश्रद्धेचा कळस अघोरी नवस। पत्नीला करायला लावली सर्वांसमोर अंघोळ। पुण्याच्या उद्योजकाचे नसले उद्योग। मांत्रिक पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। पुरोगामी म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र आजही जादूटोण्याच्या विळख्यात किती घट्ट आवळला गेलाय हे दाखवून देणारी एक घटना पुण्यात घडली आहे। पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेला पती, सासू आणि सासऱ्यानं सर्वांसमोर अंघोळ करायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। रायगड इथे हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेनं तक्रार केली। यानंतर मांत्रिक, पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तिला मूल होत नाही या एका कारणावरून तिच्यावर अघोरी कृत्य जे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यानुसार आहेत तिच्यावर पूजा करून आणि तिला एका ठिकाणी नेऊन धबधब्याखाली आंघोळ करायला लावून अशा प्रकारचा एक गुन्हा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला काल दाखल झालेला आहे। त्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसंच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या। या घटनांची महिला आयोगानं दखल घेतल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। अतिशय भयानक आहेत, निंदनीय आहेत, निषेधार्थ आहेत आणि या सगळ्या घटनेच्या पाठीमागे कारण आहे ते अंधश्रद्धा। त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे। यामध्ये मांत्रिकांना अटक झालेली आहे, त्यांना कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देखील होईल। यामध्ये जे आरोपी सहभागी असतील त्यांना देखील कायद्याच्या चौकटीतून शिक्षा होईल। पण एखादी घटना घडून गेल्यानंतर निश्चितपणे आपण ते कायद्याच्या माध्यमातून संबंधित आरोपींना शिक्षा करू, पण घटना घडूच नाही यासाठी समाजामध्ये प्रभावी पद्धतीने समाज प्रबोधन करणं आणि या समाजामध्ये जनजागरण राबवणं फार महत्त्वाचं आहे। भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर 4ही आरोपी फरार झालेत। पण या प्रकारानंतर महाराष्ट्र आजही जादूटोण्याच्या विळख्यात अडकल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।